नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या यूट्यूब चॅनलवर। येत्या 30 एप्रिलला होणाऱ्या संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षेसाठी आम्ही एक चालू घडामोडींची महासिरीज सुरू केली आहे। या सिरीजमध्ये तुम्हाला 17 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यान मे 2022 ते एप्रिल 2023 पर्यंतच्या चालू घडामोडींवरील प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहायला मिळतील। आज मी तुमच्यासमोर या सिरीजमधील भाग 2 घेऊन आलो आहे, ज्यामध्ये आपण जुलै आणि ऑगस्ट 2022 मधील महत्त्वाच्या चालू घडामोडींवरील प्रश्नोत्तरे पाहणार आहोत। मित्रांनो, आजच्या प्रश्नांना सुरुवात करण्या अगोदर एकच विनंती आहे की व्हिडिओला पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला आता सुरुवात करूयात। प्रश्न क्रमांक 1, युनायटेड नेशन्स महासागर परिषद 2022 पोर्तुगालसोबत कोणत्या देशाने सह आयोजित केली होती? मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, केनिया। नुकतीच युनायटेड नेशन्स महासागर परिषद 2022 ची जागतिक महासागर परिसंस्था जतन आणि टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने जागतिक सहकार्य सुनिश्चित करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती। ही परिषद केनिया आणि पोर्तुगालच्या सरकारांनी सह आयोजित केली होती। भूविज्ञान मंत्री यांनी संयुक्त राष्ट्र महासागर परिषदेसाठी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले। भारताने भागीदारी आणि पर्यावरण अनुकूल करण्याच्या माध्यमातून लक्ष्य 14च्या अंमलबजावणीसाठी विज्ञान आणि नवकल्पना आधारित उपाय प्रदान करण्याचे आश्वासन दिले। युनायटेड नेशन्स ओशन कॉन्फरन्स 2022 शाश्वत विकास लक्ष्य 14 पाण्याखालील जीवन सहज संरेखित आहे आणि महासागरातील लवचिकता निर्माण करण्यासाठी वैज्ञानिक ज्ञान आणि सागरी तंत्रज्ञानाचा महत्त्वपूर्ण गरजांवर जोर देते। 8 जून हा दिवस जगभरात जागतिक महासागर दिन म्हणून साजरा केला जातो। हा दिवस महासागरांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 2, जागतिक अन्न कार्यक्रमाला WFP 2020 चा टिंबटिंब क्षेत्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला। मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शांतता। या कार्यक्रमाला शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला। वर्ल्ड फूड प्रोग्राम सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये नीती आयोग आणि जागतिक अन्न कार्यक्रमाद्वारे टेक होम रेशन गुड प्रॅक्टिसेस नावाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला। जागतिक अन्न कार्यक्रम नेमका काय? ही जगातील अग्रगण्य मानवतावादी संस्था आहे जी गरजेच्या वेळी जीव वाचवते आणि लोकांना युद्ध, नैसर्गिक आपत्तीपासून सावरण्यासाठी आणि शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी हवामान बदलाच्या परिणामांपासून संरक्षण करण्यासाठी अन्न मदत पुरवते। वर्ल्ड फूड प्रोग्रामला 2020 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला। स्थापना 1961 मध्ये फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन FAO आणि युनायटेड नेशन जनरल असेंब्ली UNGA द्वारे करण्यात आली। याचे मुख्यालय रोम, इटली येथे आहे। प्रश्न क्रमांक 3, चाबहार बंदर हे एक असे बंदर आहे ज्याला समुद्रात थेट प्रवेश आहे। ते खालीलपैकी कोणत्या देशात आहे? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इराण। शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन SCO च्या नुकत्याच झालेल्या परराष्ट्र मंत्रीस्तरीय बैठकीत भारताने या प्रदेशातील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी चाबहार बंदराच्या प्रमुख भूमिकेवर भर दिला। भारत पुढील वर्षी SCO चे अध्यक्षपद स्वीकारणार आहे। चाबहार बंदर आग्नेय इराणमध्ये ओमानच्या आखातात आहे। हे एकमेव इराणी बंदर आहे ज्याला समुद्रात थेट प्रवेश आहे। हे ऊर्जा संपन्न इराणच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर सिस्तान बलुचिस्तान प्रांतात आहे। चाबहार बंदर हे मध्य आशियाई देशांसोबत भारत, इराण आणि अफगाणिस्तान यांच्या व्यापारी संधीचे प्रवेशद्वार मानले जाते। प्रश्न क्रमांक 4, पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? अ. केंद्रीय अर्थसंकल्प 2020 मध्ये इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज IIBX ची घोषणा करण्यात आली। ब. हे असे व्यासपीठ आहे जे फक्त सोन्याच्या साठवणुकीसाठी पायाभूत सुविधा स्थापित करते। क. IIBX द्वारे पात्र सोनारांना थेट सोने आयात करता येईल। मित्रांनो, हे व्यासपीठ फक्त सोने नाही तर चांदीच्या साठवणुकीसाठी देखील पायाभूत सुविधा स्थापित करते, म्हणून विधान ब चुकीचं आहे आणि इतर 2 विधाने बरोबर आहेत। म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, अ आणि क। अलीकडेच पंतप्रधानांनी गांधीनगर येथील गिफ्ट सिटी येथे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाच्या मुख्यालयाच्या इमारतीची पायाभरणी केली। गिफ्ट IFSC ची वाढती प्रमुखता आणि अग्रगण्य आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र म्हणून विस्तार दर्शवणारी ही एक इमारत प्रतिष्ठित संरचना म्हणून संकल्पित आहे। त्यांनी भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंज इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज IIBX गिफ्ट IFSC येथे NSE IFSC SGX कनेक्ट देखील सुरू केले। इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज भारतातील ज्वेलर्सद्वारे सोन्याची आयात सुलभ करण्यासाठी प्रथमच केंद्रीय अर्थसंकल्प 2020 मध्ये इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज ची घोषणा करण्यात आली। हे असे व्यासपीठ आहे जे केवळ ज्वेलर्सना एक्सचेंजवर व्यापार करण्यासाठी नोंदणी करत नाही तर सोने आणि चांदीच्या साठवणुकीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा देखील स्थापित करते। IIBX भारतातील सोन्याच्या फायनान्सला चालना देण्याव्यतिरिक्त उत्तरदायित्व आणि गुणवत्तेच्या हमीसह कार्यक्षम किंमत शोध सुलभ करेल। IFSCA ला भारतातील पात्र ज्वेलर्सना थेट IIBX द्वारे सोने आयात करण्यासाठी सूचित करण्याचे काम सोपवण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक 5, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण
ची स्थापना एप्रिल 2020 मध्ये करण्यात आली. या प्राधिकरणाचे मुख्यालय भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? मित्रांनो, या प्राधिकरणाचे मुख्यालय गुजरातमधील गांधीनगर येथे आहे, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 गुजरात. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण स्थापना IFSC याची स्थापना एप्रिल 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण विधेयक 2019 अंतर्गत करण्यात आली. मुख्यालय गांधीनगर गुजरात येथे आहे. काम या अंतर्गत अशा सर्व वित्तीय सेवा उत्पादने आणि संस्था IFSC मध्ये नियंत्रित केल्या जातील. त्यांना IFSC साठी वित्तीय क्षेत्र नियामकांनी आधीच परवानगी दिली आहे. केंद्र सरकारकडून वेळोवेळी अधिसूचित केल्या जाणाऱ्या अशा इतर आर्थिक उत्पादनांचे सेवांचेही प्राधिकरण नियमन करेल. ते केंद्र सरकारला IFSC मध्ये परवानगी असलेल्या इतर वित्तीय उत्पादने, वित्तीय सेवा आणि वित्तीय संस्थांची शिफारस देखील करू शकते. प्रश्न क्रमांक 6. आफ्रिकन युनियनबद्दल पुढीलपैकी काय सत्य नाही? आफ्रिकन युनियनने 9 जुलै 2022 रोजी 20वा वर्धापन दिन साजरा केला. या युनियनमध्ये 55 सदस्य राष्ट्रे आहेत. 1963 मध्ये या संघटनेची स्थापना ऑर्गनायझेशन फॉर आफ्रिकन युनिटी या नावाने झाली होती. मित्रांनो, वरील तिन्ही विधाने बरोबर आहेत, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही. आफ्रिकन युनियन 9 जुलै 2022 रोजी 20वा वर्धापन दिन साजरा करत आहे. आफ्रिकन युनियन ही एक महाद्वीपीय संस्था आहे, ज्यामध्ये आफ्रिकन खंडातील देशांनी बनलेले 55 सदस्य राष्ट्रे आहेत. स्थापना ऑर्गनायझेशन फॉर आफ्रिकन युनिटी स्थापना आफ्रिकेच्या स्वतंत्र राज्यांनी 1963 मध्ये केली होती. आफ्रिकन राज्यांमधील सहकार्याला चालना देणे हा संस्थेचा उद्देश आहे. लागोस कृती योजना 1980 मध्ये आफ्रिकन एकता संघटनेने स्वीकारली होती. आफ्रिकेतील आंतर आफ्रिकन व्यापाराला चालना देऊन आफ्रिकेने पाश्चिमात्य देशांवरील अवलंबित्व कमी करावे असे या योजनेत सुचवण्यात आले. 2002 मध्ये ऑर्गनायझेशन फॉर आफ्रिकन युनिटीची जागा आफ्रिकन युनियनने घेतली, ज्याचे उद्दिष्ट महाद्वीपाच्या आर्थिक एकात्मतेला गती देण्याचे होते. प्रश्न क्रमांक 7. NFSA रँकिंग 2022 नुसार पहिल्या 3 राज्यांचा योग्य क्रम लावा. उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिशा. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच ओडिशा, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश. NFSA रँकिंग 2022 निर्देशांकाबद्दल. हा निर्देशांक राज्यांशी सल्लामसलत करून देशभरातील विविध सुधारणा उपक्रम आणि NFSAच्या अंमलबजावणीची स्थिती आणि प्रगती दस्तऐवजीकरण करण्याचा प्रयत्न करतो. हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे केलेल्या सुधारणांवर प्रकाश टाकते आणि सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे क्रॉस लर्निंग वातावरण आणि स्केल अप सुधारणा उपाय तयार करते. सध्याचा निर्देशांक मुख्यत्वे NFSA वितरणावर केंद्रित आहे आणि त्यात भविष्यातील खरेदी, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना वितरणाचा समावेश असेल. मूल्यांकन आधार. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या क्रमवारीसाठी निर्देशांक 3 प्रमुख स्तंभांवर तयार केला गेला आहे, ज्यामध्ये लक्षित सार्वजनिक वितरण प्रणाली द्वारे NFSAच्या शेवटी टू एंड अंमलबजावणीचा समावेश आहे. स्तंभ आहेत: 1 NFSA कव्हरेज, लक्षीकरण आणि कायद्याच्या तरतुदी. 2 वितरण प्लॅटफॉर्म. 3 पोषण उपक्रम. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा NFSA 2013 साठी राज्य क्रमवारी निर्देशांकाची पहिली आवृत्ती अलीकडेच प्रसिद्ध करण्यात आली. राज्य कामगिरी. सामान्य श्रेणी राज्य पहिल्या क्रमांकावर ओडिशा, त्यानंतर उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. विशेष श्रेणी राज्यांमध्ये म्हणजेच ईशान्येकडील राज्ये, हिमालयन राज्ये आणि बेट राज्ये यांच्यामध्ये त्रिपुराने अव्वल स्थान पटकावले आहे. हिमाचल प्रदेश आणि सिक्कीम अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सर्वात वाईट कामगिरी करणारे राज्य आहेत पंजाब, हरियाणा आणि दिल्ली. या 5 राज्यांमध्ये सर्वात खालच्या क्रमांकावर आहेत. प्रश्न क्रमांक 8. कृषी जनगणनाबद्दल खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? कृषी जनगणना दर 10 वर्षांनी केली जाते. ही संपूर्ण जनगणना 3 टप्प्यात केली जाते. जिल्हा तहसील स्तरावरील अहवाल संबंधित राज्याकडून तयार केले जातात. मित्रांनो, यापैकी फक्त विधान चुकीचं आहे. कृषी जनगणना दर 5 वर्षांनी केली जाते, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 आणि अलीकडेच कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 11वी कृषी जनगणना लॉन्च केली. या गणनेचा भारतासारखा विशाल आणि कृषीप्रधान देशाला मोठा फायदा होईल. कृषी जनगणना दर 5 वर्षांनी केली जाते, जी यावेळी कोविड-19 साथीच्या आजारामुळे उशिरा आयोजित केली जात आहे. संपूर्ण जनगणना 3 टप्प्यात केली जाते आणि डेटा संकलनासाठी ऑपरेशनल मालकी सूक्ष्म स्तरावर सांख्यिकीय एकक म्हणून पाहिली जाते. 3 टप्प्यात गोळा केलेल्या कृषी जनगणनेच्या डेटावर आधारित विभाग संपूर्ण भारत आणि राज्य केंद्रशासित प्रदेश स्तरावरील विविध पॅरामीटर्सवर ट्रेंड्सचे विश्लेषण करणारे 3 तपशीलवार अहवाल सादर करतो. जिल्हा किंवा तहसील स्तरावरील अहवाल संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांद्वारे तयार केले जातात. कृषी जनगणना हा तुलनेने लहान प्रमाणात विविध कृषी मापदंडांच्या माहितीचा मुख्य स्रोत आहे. जसे की कृषी जनगणना ही कार्यरत होल्डिंगची संख्या आणि क्षेत्र, त्यांचा आकार, वर्गवार वितरण, जमीन वापर,
भाडेकरू आणि पीक पद्धती यावर केला जातो. 11वी जनगणना. कृषी जनगणनेचे काम ऑगस्ट 2022 मध्ये सुरू होईल. ही पहिलीच वेळ आहे की कृषी जनगणनेसाठी डेटा संकलन स्मार्टफोन आणि टॅबलेटवर केले जाईल, जेणेकरून डेटा वेळेवर उपलब्ध होईल. प्रश्न क्रमांक 9. स्टार्टअप इंडिया हबकडून दिल्या जाणाऱ्या सवलतीनुसार 1 एप्रिल 2016 किंवा त्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या स्टार्टअपना किती वर्षे आयकर सवलत दिली जाईल? मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 3 वर्षे. स्टार्टअप इंडिया हब हे भारतातील उद्योजकीय इकोसिस्टमच्या सर्व भागधारकांसाठी एकमेकांना शोधण्यासाठी, कनेक्ट करण्यासाठी आणि त्यांच्याशी संलग्न होण्यासाठी एक प्रकारचे ऑनलाईन व्यासपीठ आहे. ऑनलाईन हब स्टार्टअप, गुंतवणूकदार, निधी सल्लागार, शैक्षणिक संस्था, इन्क्युबेटर, प्रवेगक, कॉर्पोरेट्स, सरकारी संस्थांना होस्ट प्रदान करते. 3 वर्षासाठी आयकर सवलत. 1 एप्रिल 2016 रोजी किंवा त्यानंतर समाविष्ट केलेल्या स्टार्टअप्सना स्थापन झाल्यापासून 10 वर्षापैकी सलग 3 वर्षाच्या कालावधीसाठी आयकरातून सूट दिली जाते. स्टार्टअप इंडिया सीड फंड योजना स्टार्टअप्सना संकल्पनेचा पुरावा, प्रोटोटाइप डेव्हलपमेंट, उत्पादन चाचणी, मार्केट एंट्री आणि व्यावसायिकरणासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रश्न क्रमांक 10. जागतिक आरोग्य संघटनेच्या वर्ल्ड रिपोर्ट ऑन द हेल्थ ऑफ रेफ्युजी अँड मायग्रंट्स नुसार 2021 मध्ये पुढीलपैकी कोणत्या देशाला सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त झाला आहे? मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भारत. जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या वर्ल्ड रिपोर्ट ऑन द हेल्थ ऑफ रिफ्युजी अँड मायग्रंट्सनुसार 2021 मध्ये भारताला $87 अब्ज रेमिटन्सद्वारे मिळाले आहेत. आरोग्य आणि स्थलांतराचा जागतिक आढावा देणारा हा पहिला अहवाल आहे आणि जगभरातील निर्वासित आणि स्थलांतरितांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संवेदनशील असलेल्या आरोग्य सेवा आणि सेवांमध्ये प्रवेश देण्यासाठी त्वरित आणि ठोस कारवाईची मागणी करण्यात आली आहे. 2021 मध्ये शीर्ष 5 रेमिटन्स प्राप्तकर्ते कमी आणि मध्यम उत्पन्न असलेले देश होते. यापैकी भारत 83 अब्ज 2021 मध्ये भारताच्या रेमिटन्समध्ये 4.8% वाढ झाली आहे. वर्ष 2020 मध्ये रेमिटन्स हा 83 अब्ज US$ होता. त्यानंतर चीन 53 अब्ज, मेक्सिको 53 अब्ज, फिलिपिन्स 36 अब्ज आणि इजिप्त 33 अब्ज. प्रश्न क्रमांक 11. PRS लेजिस्लेटिव्ह रिसर्चने राज्य कायद्यांचे वार्षिक पुनरावलोकन 2021 नावाचा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार 2021 मध्ये पुढीलपैकी कोणत्या राज्याच्या विधानसभेची बैठक सर्वात जास्त दिवस चालली? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, केरळ. PRS लेजिस्लेटिव्ह रिसर्चने अलीकडेच राज्य कायद्यांचे वार्षिक पुनरावलोकन 2021 नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या कारणास्तव सध्या हा मुद्दा चर्चेत आहे. अहवालानुसार केरळला 2021 मध्ये पहिले स्थान मिळाले, ज्यामध्ये त्याची विधानसभेची बैठक 61 दिवस चालली, जी कोणत्याही राज्याच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. केरळमध्ये 144 अध्यादेश जारी करण्यात आले, जे गेल्या वर्षी देशात सर्वाधिक होते. प्रश्न क्रमांक 12. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 चा विचार करून पुढीलपैकी योग्य विधाने निवडा. मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नाव बदलून शिक्षण मंत्रालय असे करण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. हे धोरण आजपर्यंतचे तिसरे मोठे सुधारणा धोरण आहे. मित्रांनो, वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, आणि ब. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 चे उद्दिष्ट भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनवणे हे आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नाव बदलून शिक्षण मंत्रालय असे करण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाने मंजूर केलेली NEP ही स्वातंत्र्यानंतरच्या भारतातील शैक्षणिक संरचनेतील तिसरी मोठी सुधारणा आहे. यापूर्वीची 2 शैक्षणिक धोरणे 1968 आणि 1986 मध्ये आणण्यात आली होती. मार्गदर्शन. चांगल्या मान्यताप्राप्त नोंदी असलेल्या संस्था किंवा उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांची निवड तुलनेने नवीन 10 ते 12 संभाव्य संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी केली जाते. संस्थांमधील सर्वोत्तम शिकवण्याच्या आणि शिकवण्याच्या पद्धती ओळखल्या गेलेल्या मार्गदर्शक संस्थेमध्ये पाळल्या जातील. 3 वर्षाच्या कालावधीत प्रशिक्षण, कार्यशाळा, परिषदा इत्यादी विविध उपक्रमांसाठी संस्थांना प्रतिसंस्था 50 लाख पर्यंत देखील प्रदान केले जातील. शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट ही एक डिजिटल बँक आहे, जी विद्यार्थ्यांनी कोणत्याही कोर्समध्ये मिळवलेली क्रेडिट साठवून ठेवते. बहुविद्याशाखीय आणि समग्र शिक्षण सुलभ करण्यासाठी हे एक प्रमुख साधन आहे. प्रश्न क्रमांक 13. न्यायमूर्ती रोहिणी आयोगाबद्दल खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? या आयोगाची स्थापना 2017 साली राज्यघटनेच्या कलम 340 अंतर्गत करण्यात आली आहे. या आयोगाची स्थापना इतर मागासवर्गीयांचे म्हणजेच OBCचे उपवर्गीकरण करण्यासाठी केली गेली आहे. या आयोगाने OBCचे वर्गीकरण अत्यंत मागासवर्ग, अधिक मागासवर्ग आणि मागासवर्गीय असे करण्याची शिफारस केली होती. मित्रांनो, वरील 2 विधाने बरोबर आहेत, तर विधान क हे चुकीचं आहे, कारण ही शिफारस मागासवर्गीय आयोगाने केलेली होती. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, आणि ब. अलीकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाने न्यायमूर्ती रोहिणी आयोगाला इतर मागासवर्गीय उपवर्गीकरण तपासण्यासाठी आणि 31 जानेवारी 2023 पर्यंत अहवाल सादर करण्यासाठी 13वी मुदतवाढ दिली आहे. आयोगाचा अहवाल सादर करण्याची प्रारंभिक अंतिम मुदत 12 आठवडे होती, 2 जानेवारी 2018 पर्यंत.
2 ऑक्टोबर 2017 रोजी राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर घटनेच्या कलम 340 अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या या आयोगाला रोहिणी आयोग असेही म्हणतात. इतर मागासवर्गीयांचे उपवर्गीकरण आणि त्यांच्यासाठी राखीव असलेल्या लाभांचे न्याय वितरण करण्याचे काम यांच्याकडे सोपवण्यात आले होते. 2015 मध्ये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने शिफारस केली होती की ओबीसीचे वर्गीकरण अत्यंत मागासवर्ग, अधिक मागासवर्ग आणि मागासवर्गीय म्हणून केले जावे. प्रश्न क्रमांक 14. नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 नुसार 2015 पूर्वी भारतात प्रवेश केलेल्या खालीलपैकी कोणत्या धर्माच्या व्यक्तींना भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक वास्तव्य मुदत 11 वर्षांवरून 5 वर्षांपर्यंत कमी करण्यात आली आहे? पर्याय आहेत 1 हिंदू, 2 मुस्लिम, 3 ख्रिश्चन, 4 1 व 3 दोन्ही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1 व 3 दोन्ही. गृह मंत्रालयाने म्हटले आहे की 2021 मध्ये 1.6 लाखांहून अधिक भारतीयांनी त्यांचे भारतीय नागरिकत्व सोडले आहे. 2020च्या कोविड काळात भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या 85,256 होती आणि 2019 मध्ये ही संख्या 1.44 लाख इतकी होती. नागरिकत्व घटनात्मक तरतुदी नागरिकत्व संविधानाच्या अंतर्गत संघसूचीमध्ये सूचीबद्ध आहे आणि अशा प्रकारच्या संसदेच्या विशेष अधिकार क्षेत्रात आहे. संविधान नागरिक या शब्दाची व्याख्या करत नाही, परंतु नागरिकत्वासाठी पात्र असलेल्या व्यक्तींच्या विविध श्रेणी भाग 2 अनुच्छेद 5 ते 11 मध्ये दिलेले आहेत. भारतीय नागरिकत्व संपादन 1955चा नागरिकत्व कायदा नागरिकत्व मिळवण्याच्या 5 पद्धती निर्दिष्ट करतो, ज्यात जन्म, वंश, नोंदणी, नैसर्गिकरण आणि प्रदेशाचा समावेश या गोष्टी समाविष्ट आहेत. नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 2015 पूर्वी भारतात प्रवेश केलेल्या अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील धार्मिक अल्पसंख्याक विशेषतः हिंदू, शीख, बौद्ध, जैन, फारसी आणि ख्रिश्चनांना नागरिकत्व देण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात आली. भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करण्यापूर्वी त्यांनी किमान 11 वर्षे भारतात राहण्याची अट कमी करून 5 वर्षांवर आणण्यात आली आहे. नागरिकत्व सोडण्याचे मार्ग ऐच्छिक त्याग पूर्ण वय आणि क्षमता असलेला भारतीय नागरिक इच्छेनुसार भारताचे नागरिकत्व सोडू शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती आपले नागरिकत्व सोडते तेव्हा त्या व्यक्तीच्या प्रत्येक अल्पवयीन मुलाचेही भारतीय नागरिकत्व गमावावे लागते. तथापि असे मूल 18 वर्षाचे झाल्यावर त्याला पुन्हा भारतीय नागरिकत्व मिळू शकते. द्वारे समाप्ती भारतीय राज्यघटनेत एकल नागरिकत्वाची तरतूद आहे, ज्याचा अर्थ भारतीय व्यक्ती एकावेळी एकाच देशाची नागरिक असू शकते. एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेतले तर त्याचे भारतीय नागरिकत्व आपोआप संपते. तथापि भारत युद्धात गुंतलेला असताना ही तरतूद लागू होत नाही. शासनाकडून वंचित भारत सरकार भारतीय नागरिकाचे नागरिकत्व रद्द करू शकते जर नागरिकांनी संविधानाचा अपमान केला आहे, फसवणूक करून नागरिकत्व मिळवले आहे किंवा युद्धादरम्यान नागरिकाने शत्रूशी बेकायदेशीरपणे व्यापार किंवा संवाद साधला आहे. नोंदणी किंवा नैसर्गिकरणाच्या 5 वर्षाच्या आत कोणत्याही देशातील नागरिकास 2 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. सतत 7 वर्षे भारताबाहेर राहणारे नागरिक यांचे नागरिकत्व सरकार बरखास्त करू शकते. प्रश्न क्रमांक 15. जागतिक अन्न कार्यक्रम WFP आणि टिंबटिंब यांनी संयुक्तपणे टेक होम रेशन गुड प्रॅक्टिसेस नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नीती आयोग. सर्व राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये नीती आयोग आणि जागतिक अन्न कार्यक्रमाद्वारे टेक होम रेशन गुड प्रॅक्टिसेस नावाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. अहवालाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. टेक होम रेशन व्हॅल्यू चेनच्या अंमलबजावणीमध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी अवलंबलेल्या चांगल्या नाविन्यपूर्ण पद्धतींचा हा अहवाल सादर करतो. दुर्गम भागात पोहोचण्यासाठी सरकारने नाविन्यपूर्ण मॉडेलचा अवलंब केला आहे. सरकारने लोकसहभागातून आणि अंगणवाड्यांच्या स्थानिक नेटवर्क इत्यादींद्वारे स्वीकारलेले सामाजिक आणि व्यावहारिक नियम, उत्पादन वितरण, लेबलिंग, पॅकेजिंग, पर्यवेक्षण, गुणवत्ता नियंत्रण आणि सुधारणा इत्यादींचे कौतुक केले. घरपोच रेशन घ्या भारत सरकार एकात्मिक बाल विकास सेवाच्या पूरक पोषण घटकांतर्गत तसेच मुले, गरोदर आणि स्तनदा महिला यांच्यातील पोषणातील अंतर भरून काढण्यासाठी घरपोच रेशन पुरवते. हे 2 प्रकारे घरगुती वापरासाठी मजबूत रेशन प्रदान करते. अंगणवाडी केंद्रावर घरपोच रेशन आणि गरम अन्न हे कच्चा माल किंवा शिजवलेले अन्नाचे पॅकेट म्हणून दिले जाते. प्रश्न क्रमांक 16. केंद्रीय भूजल मंडळाने म्हणजेच सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्डने नुकत्याच केलेल्या विश्लेषणानुसार पुढीलपैकी काय सत्य आहे? अ. सुमारे 70% विहिरींनी पाण्याच्या पातळीत वाढ नोंदवली आहे. ब. सुमारे 30% विहिरींनी पाणी पातळीत घट नोंदवली आहे. मित्रांनो, वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 अ आणि ब. केंद्रीय भूजल मंडळाने नुकत्याच केलेल्या विश्लेषणानुसार नोव्हेंबर 2011 ते नोव्हेंबर 2020 या दशकातील सरासरीच्या तुलनेत नोव्हेंबर 2021 दरम्यान CGWB द्वारे संकलित केलेल्या आकडेवारीनुसार असे दिसून येते की सुमारे 70% विहिरींनी पाण्याच्या पातळीत वाढ नोंदवली आहे, तर सुमारे 30% विहिरींनी पाणी पातळीत घट नोंदवली आहे. भारतातील भूजल टंचाईची सद्यस्थिती CGWB नुसार भारतातील शेतजमिनीला सिंचन करण्यासाठी दरवर्षी 230 अब्ज मीटर घन भूजल काढले जाते, ज्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये भूजलाचा जलद ह्रास होत आहे. भारतातील एकूण अंदाजे भूजलाची तूट 122 ते 199 अब्ज मीटर क्युबिकच्या श्रेणीत आहे. काढलेल्या भूगर्भातील पाण्यापैकी 89% सिंचन क्षेत्रात वापरले जाते, ज्यामुळे ते देशातील सर्वाधिक रेट केलेले वापरकर्ता बनले आहे. त्यानंतर घरगुती वापरासाठी भूजल आहे.
जे काढलेल्या भूजलाच्या 9% आहे. भूजलाचा औद्योगिक वापर 2% आहे. भूजल देखील शहरी पाण्याच्या 50% आणि ग्रामीण भागातील 85% पाण्याची गरज भागवते. प्रश्न क्रमांक 17. भारताच्या गगनयान मोहिमेबद्दल पुढील विधानांचा विचार करा आणि योग्य विधाने ओळखा. गगनयान 2023 मध्ये लॉन्च होईल. ब. या अंतर्गत 3 मोहिमा अंतराळात पाठवल्या जातील. क. यापैकी 2 मानवयुक्त असतील तर 1 मानवरहित मोहीम असेल. मित्रांनो, या ठिकाणी विधान क चुकीचं आहे, कारण 2 मानवरहित असतील तर 1 मानवयुक्त मोहीम असेल. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 अ आणि ब. गगनयान मिशन. गगनयान हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे एक मिशन आहे. गगनयान 2023 मध्ये लॉन्च होईल, ज्या अंतर्गत 3 अंतराळ मोहिमा कक्षेत पाठवल्या जातील. या 3 मोहिमांपैकी 2 मानवरहित असतील तर 1 मानवयुक्त असेल. ऑर्बिटल मॉड्यूल नावाच्या मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमात 1 महिलेसह 3 भारतीय अंतराळवीर असतील. हे मिशन 5 ते 7 दिवस पृथ्वीपासून 300 ते 400 किलोमीटर अंतरावर आहे, ज्या उंचीवर कमी पृथ्वीच्या कक्षेत पृथ्वीभोवती फिरेल. लॉन्च. 3 टप्प्यातील GSLV मार्क 3 चा वापर गगनयानच्या प्रक्षेपणासाठी केला जाईल, जो जड उपग्रह प्रक्षेपित करण्यास सक्षम आहे. GSLV मार्क 3 ला लॉन्च व्हेइकल मार्क 3 किंवा LMV3 असेही म्हणतात. जून 2019 मध्ये इस्रोचे मानवी अंतराळ उड्डाण केंद्र आणि रशियन सरकारच्या मालकीचे ग्लॉस्कोस्मॉस यांनी भारतीय अंतराळवीरांच्या प्रशिक्षणासाठी करारावर स्वाक्षरी केली. गगनयान मोहिमेदरम्यान चालक दलाच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने 2022 मध्ये 2 मानवरहित अबॉर्ट मिशन सुरू करणार आहे. अंतराळात देशाच्या पहिल्या मानवाच्या उड्डाणासाठी इस्रोच्या रोडमॅपचा हा एक भाग आहे. या उद्देशासाठी पहिले चाचणी वाहन सप्टेंबर 2021 मध्ये लॉन्च केले जाईल. यशस्वी झाल्यास उड्डाणाच्या मध्यभागी अंतराळयानामध्ये चालक दलाला टिकून राहण्यास मदत करणाऱ्या प्रणालीची चाचणी करणे हे अबॉर्ट मिशन आहे. इस्रोने 2018 मध्ये आधीच पॅड अबॉर्ट चाचणी घेतली होती, जिथे लॉन्च पॅडवर आणीबाणीच्या परिस्थितीत क्रू अवकाशयानातून बाहेर पडू शकतात. प्रश्न क्रमांक 18. मिशन शक्तीबद्दल पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? अ. 15व्या वित्त आयोगाच्या कालावधीत हे मिशन सुरू करण्यात आले आहे. ब. ही एक महिला आणि बाल विकास मंत्रालयाने सुरू केलेली योजना आहे. क. या योजनेचे नियम 1 एप्रिल 2022 पासून लागू झाले. मित्रांनो, वरील तिन्ही विधाने बरोबर आहेत, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 अ, ब आणि क. मिशन शक्ती. अलीकडेच महिला आणि बाल विकास मंत्रालयाने मिशन शक्ती योजनेसाठी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मिशन शक्तीचे नियम 1 एप्रिल 2022 पासून लागू होतील. मिशन शक्ती 2021-22 ते 2025-26 या 15व्या वित्त आयोगाच्या कालावधीत मिशन शक्ती सुरू करण्यात आले आहे. मिशन शक्ती हा एकात्मिक महिला सक्षमीकरण कार्यक्रम आहे, जो महिलांच्या संरक्षण, सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी छत्र योजना म्हणून राबवण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. मिशन शक्तीचे उद्दिष्ट. हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या आणि संकटात असलेल्या महिलांना तात्काळ आणि सर्वसमावेशक निरंतर काळजी, समर्थन आणि मदत प्रदान करणे. मदतीची गरज असलेल्या आणि गुन्हेगारी आणि हिंसाचाराच्या पीडित महिलांचा बचाव, संरक्षण आणि पुनर्वसनासाठी दर्जेदार यंत्रणा उभारणे. विविध स्तरांवर महिलांना उपलब्ध असलेल्या विविध सरकारी सेवांमध्ये प्रवेश सुधारण्यासाठी, हुंडा, कौटुंबिक हिंसाचार, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी तरतुदींबद्दल धोरणे, कार्यक्रम, योजना यांचे अभिसरण आणि सर्व क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सक्षमीकरणासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारीसाठी सक्षम वातावरण निर्माण करण्यासाठी भागीदार मंत्रालये, विभाग, राज्ये, केंद्रशासित प्रदेशांसह सहकार्य. लिंग आधारित लिंग निवड नष्ट करण्यासाठी मुलीचे अस्तित्व, संरक्षण, शिक्षण आणि विकास सुनिश्चित करणे. हे महिलांवरील काळजीचे ओझे कमी करण्याचा आणि कौशल्य विकास, क्षमता निर्माण, आर्थिक साक्षरता, सूक्ष्म कर्जाची उपलब्धता इत्यादींना प्रोत्साहन देऊन महिला श्रमशक्तीचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न करते. प्रश्न क्रमांक 19. पुढील विधाने वाचा आणि योग्य नसणारी विधाने ओळखा. अ. 2022 चे राष्ट्रकुल खेळ बर्मिंगहम, इंग्लंड येथे पार पडले. ब. या खेळामध्ये भारतीय तुकडीचे नेतृत्व PV सिंधू, मनप्रीत सिंग आणि नीरज चोप्रा यांनी केले. क. 2022 ला या खेळांची 22वी आवृत्ती पार पडली. मित्रांनो, या ठिकाणी या भारतीय तुकडीचे नेतृत्व PV सिंधू आणि मनप्रीत सिंग यांनी केले. नीरज चोप्रा दुखापतीमुळे या खेळात सहभागी होऊ शकला नाही, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 फक्त ब चूक आहे. 2022 कॉमनवेल्थ गेम्सचे औपचारिक उद्घाटन 28 जुलै 2022 रोजी बर्मिंगहम येथील अलेक्झांडर स्टेडियममध्ये भव्य उद्घाटन समारंभाने करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान भारतीय तुकडीचे नेतृत्व PV सिंधू आणि मनप्रीत सिंग यांनी केले. नीरज चोप्रा दुखापतीमुळे 2022च्या राष्ट्रकुल खेळांना मुकणार आहे. ठळक बाबी. CWG 2022 ही युनायटेड किंगडममधील 2012 लंडन ऑलिम्पिक नंतरची सर्वात मोठी आणि सर्वात महागडी क्रीडा स्पर्धा असेल. 1930 मध्ये सुरू झालेली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची ही 22वी आवृत्ती आहे. पहिली स्पर्धा 1930 मध्ये कॅनडातील हॅमिल्टन शहरात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी 11 देशातील सुमारे 400 खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला होता. 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 283 वेगवेगळ्या इव्हेंट्सचा समावेश आहे. विविध देशातील 72 संघ विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होत आहेत. त्यातील सुमारे 6500 खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ बर्मिंगहॅममध्ये दाखल झाले आहेत. प्रिन्स चार्ल्स हे उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. 2022 मध्ये होणाऱ्या
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय दलातील सर्वात तरुण सदस्य 14 वर्षाची स्क्वॉशपटू अनाहत सिंग आहे. तो ग्रेनेडाइन्सच्या सेंट विन्सेंट आणि जाडा रॉस विरुद्ध खेळेल. गेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने 66 पदके जिंकली होती. मागील आवृत्ती गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया येथे आयोजित करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 20. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ASI कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील कनगनहल्ली सन्नती साईटचा भाग जवळ प्राचीन बौद्ध स्थळाचे जतन करेल. हे बौद्ध स्थळ खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भीमा नदी. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील कानगनहल्ली सन्नती साईटचा भाग जवळ भीमा नदीच्या काठावरील प्राचीन बौद्ध स्थळांचे जतन करेल. संवर्धन प्रकल्पांतर्गत उत्खनन केलेले महास्तूपाचे अवशेष कोणत्याही सुशोभीकरणाशिवाय त्यांच्या मूळ स्थितीत पुनर्संचयित केले जातील. तसेच आयाका प्लॅटफॉर्मच्या पडलेल्या भागांची पुनर्बांधणी सारख्या आकाराच्या आणि पोत नव्याने बनवलेल्या विटांचा वापर करून केली जाईल. उत्खननाचे निष्कर्ष. अशोक शिलालेखांवर तसेच दगड आणि गुहेच्या भिंतींवर 30 पेक्षा जास्त शिलालेख आहेत. मौर्य साम्राज्याचा सम्राट अशोकाने 268 ईसापूर्व ते 232 ईसापूर्व राज्य केले होते. प्रश्न क्रमांक 21. गुणवंत खेळाडूच्या निवृत्ती वेतनासाठी क्रीडा निधी खालीलपैकी कोणत्या खेळांमध्ये पदक मिळवल्यानंतर सेवानिवृत्ती किंवा 30 वर्षे वयानंतर आजीवन मासिक पेन्शन प्रदान करण्यात येणार आहे? 1. ऑलिम्पिक खेळ, 2. आशियाई खेळ, 3. पॅराऑलिम्पिक खेळ, 4. वरील सर्व. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. सोबतच कॉमनवेल्थ गेम्सचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने खेळाडूंना रोख पुरस्कार दिले आहेत. राष्ट्रीय कल्याण, पेन्शन आणि क्रीडा विभागाच्या खेळाडू राष्ट्रीय कल्याण किंवा पेन्शन योजनांसाठी रोख पुरस्कार योजनांसाठी वेब पोर्टल आणि राष्ट्रीय क्रीडा विकास निधी वेबसाईट सुधारित योजना सुरू केल्या आहेत. योजनांमध्ये बदल. आता कोणत्याही वैयक्तिक खेळाडू तिन्ही योजनांसाठी थेट अर्ज करू शकतो. आधीचे प्रस्ताव क्रीडा महासंघ SAI मार्फत प्राप्त झाले होते. त्यांना साधारणतः 1-2 वर्षापेक्षा जास्त वेळ लागतो. अर्जदारांना आता विशेष कार्यक्रम संपण्याच्या शेवटच्या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत रोख बक्षीस योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. सुधारित योजना. गुणवंत खेळाडूंच्या निवृत्ती वेतनासाठी क्रीडा निधी, ऑलिम्पिक खेळ, राष्ट्रकुल खेळ, आशियाई खेळ और पॅराऑलिम्पिक खेळ यातील पदक विजेत्यांना सक्रिय खेळातून सेवानिवृत्तीनंतर किंवा 30 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आजीवन मासिक पेन्शन प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे. ही योजना भारतीय नागरिक असलेल्या खेळाडूंना लागू होईल. आणि ज्यांनी वर्ल्ड कप, वर्ल्ड चॅम्पियनशिप, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स आणि पॅराऑलिम्पिक गेम्समध्ये ऑलिम्पिक आणि आशियाई खेळांमध्ये सुवर्ण, रौप्य किंवा कांस्य पदक जिंकले आहेत, अशा वयाच्या खेळाडूंना वयाचे 30 वर्षे होईपर्यंत पेन्शन देय असेल आणि त्यांच्या हयातीत ती सुरू राहील. प्रश्न क्रमांक 22. पुढील विधाने वाचा आणि योग्य विधाने निवडा. जगातील सर्वात जास्त विमानवाहू नौका चीनकडे आहेत. चीननंतर सर्वात जास्त विमानवाहू नौका अमेरिकेकडे आहेत. मित्रांनो, वरील दोन्ही विधाने चुकीची आहेत म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 आणि ब दोन्ही नाही. अलीकडे चीनने आपल्या पहिल्या नवीन पिढीतील स्वदेशी विमानवाहू प्रकार 003 फुजियान टाईप 003 फुजियानचे अनावरण केले आहे. या कारणास्तव हा मुद्दा चर्चेत आहे. अमेरिकेनंतर आता चीनकडे सर्वात जास्त विमानवाहू युद्धनौका आहेत. फुजियानविषयी. तैवानजवळ असलेल्या चीनच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रांतावरून फुजियानचे नाव पडले आहे. फुजियान सध्या चीनद्वारे चालवल्या जाणाऱ्या 2 अन्य वाहकांपैकी एक आहे. पहिले 2019 मध्ये चालू केलेले शेडॉंग टाईप 001 आणि लिओनिंग टाईप 002 1998 मध्ये युक्रेनकडून खरेदी केलेले. टाईप 003 विमानवाहू वाहक तांत्रिकदृष्ट्या त्याच्या पूर्ववर्ती शेडॉंग आणि लिओनिंगपेक्षा अधिक प्रगत आहे. वैशिष्ट्ये. फुजियानचे एकूण वजन 80,000 टन असून ते विद्यमान चिनी वाहकांपेक्षा खूप जास्त आहे आणि याची US नेव्हीच्या विमानवाहकांशी तुलना करता येते. फुजियानमध्ये नवीनतम प्रक्षेपण तंत्रज्ञान आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक एअरक्राफ्ट लॉन्च सिस्टीम बसवण्यात आली आहे, जी पहिल्यांदा US नेव्हीने विकसित केली होती. यात टेक ऑफ आणि लँडिंगसाठी सरळ फ्लॅट टॉप फ्लाईट डेक देखील आहेत. 2 विद्यमान जहाज स्की जंप शैलीतील रॅम्प अस्तित्वात आहेत. स्की जंप हा एक वरचा वक्र रॅम्प आहे जो विमानाद्वारे धावपट्टी म्हणून वापरला जातो आणि विमानाच्या आवश्यक टेक ऑफ रोलपेक्षा लहान असतो. प्रश्न क्रमांक 23. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण NFHS-5 नुसार मुलांमध्ये सर्वाधिक अपंगत्व कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र. NFH-5 मध्ये काही नवे विषय जसे शाळेचे शिक्षण, दिव्यांगता, शौचालयाची सुविधा, मृत्यूची नोंद, मासिक पाळीच्या वेळी अंघोळ करण्याच्या पद्धती आणि गर्भपाताच्या पद्धती आणि कारणे समाविष्ट आहेत. की पहिले राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण NFHS-1 1992-93 मध्ये आयोजित करण्यात आले होते. अलीकडेच महिला आणि बाल विकास मंत्रालयाने भारतातील कुपोषण रोखण्यासाठी लक्ष्य निश्चित केले आहे. या कारणास्तव हा मुद्दा चर्चेत आहे. NFHS-5 चे निष्कर्ष. वाढलेल्या मुलांचा डेटा. मेघालयात सर्वाधिक 46.5% वाढलेल्या मुलांची संख्या आहे. त्यानंतर बिहारमध्ये 42.9% इतके आहे.
मुलांमध्ये वाया जाण्याचे किंवा अपंगत्वाचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक 25.6% आहे. त्यानंतर गुजरात 25.1% आहे. झारखंडमध्ये 15 ते 49 वर्षे वयोगटातील महिलांची सर्वाधिक टक्केवारी 26% आहे, ज्यांचा बॉडी मास इंडेक्स सामान्यपेक्षा कमी आहे. प्रश्न क्रमांक 24. नुकतेच भारत सरकारने कुटुंब नियोजनासाठी टिंब-टिंब या वर्षापर्यंतच्या विजन डॉक्युमेंटचे अनावरण केले आहे. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 2030 विजन डॉक्युमेंटचे अनावरण केले आहे. सरकारने भारत कुटुंब नियोजन 2030 विजन डॉक्युमेंटचे अनावरण केले आहे. भारत कुटुंब नियोजन 2030 विजन केंद्रबिंदू बाळंतपणाची रणनीती, जागरूकता कार्यक्रमात पुरुषांचा सहभाग नसणे, स्थलांतर आणि गर्भनिरोधकांचा अभाव या गोष्टी प्राधान्यक्रम म्हणून ओळखल्या गेल्या आहेत. गर्भनिरोधक. आधुनिक गर्भनिरोधक प्रसार दर स्थलांतरित विवाहित पुरुषांची मोठी संख्या बिहारमध्ये 35% आणि उत्तर प्रदेशात 24% आहे. आधुनिक गर्भनिरोधक प्रचलित दरातील घट हे मुख्यतः गर्भनिरोधक तयारीचा अभाव, आरोग्य सुविधांपर्यंत पोहोचल्यामुळे गर्भनिरोधक खरेदी करण्यास असमर्थता आणि गर्भनिरोधक खरेदी करण्यासाठी महिलांमधील सामाजिक संकोच यामुळे आहे. प्रश्न क्रमांक 25. भारत सरकारने मिशन परिवार विकास कोणत्या वर्षी लॉन्च केले होते? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 2017. सरकारी उपक्रम. मिशन परिवार विकास. सरकारने 2017 मध्ये मिशन परिवार विकास लॉन्च केले, ज्यामुळे 146 उच्च प्रजनन जिल्ह्यांमध्ये 3 आणि त्याहून अधिक TFR सह 7 उच्च फोकस राज्यांमध्ये गर्भनिरोधक आणि कुटुंब नियोजन सेवांमध्ये प्रवेश वाढवला गेला. राष्ट्रीय कुटुंब नियोजन भरपाई योजना. ही योजना सन 2005 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत ग्राहकांना नसबंदीनंतर मृत्यू, गुंतागुंत आणि अयशस्वी होण्यापासून विमा उतरवला जातो. नसबंदी केलेल्यांसाठी भरपाई योजना. या योजनेअंतर्गत 2014 पासून नसबंदी केलेल्या लाभार्थी आणि सेवा प्रदाता संघ यांना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून भरपाई दिली जाते. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण NFHS हे भारतभरातील घरांच्या प्रातिनिधिक नमुन्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर केले जाणारे बहुस्तरीय सर्वेक्षण आहे. प्रश्न क्रमांक 26. वन नेशन वन खत योजनेचा विचार करून पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? ही योजना 2 ऑक्टोबर 2022 पासून सुरू झाली. या योजनेअंतर्गत सर्व रासायनिक खते भारत या एकाच ब्रँड नावाने विकली जातील. मित्रांनो, वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. व ब दोन्ही. देशात 2 ऑक्टोबर 2022 पासून वन नेशन वन खत योजना लागू होणार असून या योजनेअंतर्गत सर्व प्रकारचे खते भारत या एकाच ब्रँड नावाने विकली जातील. तसेच सरकारने खत अनुदान योजनेचे नाव बदलून प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक योजना PMBJP असे केले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीनंतर भारत युरिया, भारत DAP, भारत MOP आणि भारत NPK युरिया, DAP, MOP आणि NPK इत्यादी एकाच ब्रँड नावाने बाजारात उपलब्ध होतील. महत्त्वाच्या तरतुदी. या योजनेत असे म्हटले आहे की खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांना भारत असे नाव द्यावे लागेल आणि पिशवीवर पंतप्रधान भारतीय खत प्रकल्पाचा लोगो देखील असेल. प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक योजना. या नवीन योजनेचे नाव आणि लोगो सबसिडी शीर्षकासह पिशवीवरील छापण्यायोग्य क्षेत्राच्या 2/3 भागावर असेल, तर 1/3 खत कंपन्यांच्या तपशिलासाठी आणि त्याच्या चिन्हासाठी तसेच इतर माहितीसाठी वापरला जाईल. प्रश्न क्रमांक 27. संयुक्त आर्थिक समावेशन निर्देशांक FI इंडेक्स कोणत्या संस्थेद्वारे प्रकाशित केला जातो? मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 31 मार्च 2022 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी संयुक्त आर्थिक समावेशन निर्देशांक जारी केला. ठळक बाबी. भारताचा आर्थिक समावेशन निर्देशांक मागील वर्ष 2021च्या 9 वरून 56.4 पर्यंत वाढला आहे. त्याच्या सर्व उपनिर्देशांकांमध्ये वित्तीय सेवांचा प्रवेश, वापर आणि गुणवत्ता यामध्ये सुधारणा दिसून आली आहे. वित्तीय समावेशन निर्देशांक. वित्तीय समावेशन निर्देशांकाची संकल्पना एक सर्वसमावेशक निर्देशांक म्हणून करण्यात आली आहे, ज्यामध्ये सरकार आणि क्षेत्रीय नियामकांच्या सल्लामसलत, बँकिंग, विमा, गुंतवणूक, टपाल आणि पेन्शन क्षेत्रांचा तपशील समाविष्ट आहे. हे RBIने 2021 मध्ये कोणत्याही बेस इयर शिवाय विकसित केले होते आणि दरवर्षी जुलैमध्ये प्रकाशित केले जाते. भारतातील आर्थिक समावेशनाला चालना देण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या योजना. 1. प्रधानमंत्री जनधन योजना. 2. डिजिटल ओळख आधार. 3. नॅशनल सेंटर फॉर फायनान्शियल एज्युकेशन. 4. वित्तीय साक्षरता केंद्र प्रकल्प. 5. ग्रामीण आणि निमशहरी भागात वित्तीय सेवांचा विस्तार. 6. डिजिटल पेमेंट प्रोत्साहन. प्रश्न क्रमांक 28. पुढीलपैकी कोणत्या बँकेने स्टार्टअपसाठी समर्थन सुलभ करण्यासाठी आणि वर्धित करण्यासाठी पहिली अत्याधुनिक समर्पित शाखा सुरू केली आहे? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. स्टेट बँक ऑफ इंडिया. 16 ऑगस्ट 2022 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया SBIने स्टार्टअपसाठी समर्थन सुलभ करण्यासाठी आणि वर्धित करण्यासाठी पहिली अत्याधुनिक समर्पित शाखा सुरू केली. ठिकाण. ही शाखा कोरमंगला, बेंगलोर येथे आहे. उद्घाटन SBIचे चेअरमन दिनेश खरा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अत्याधुनिक सुविधा. ही शाखा स्टार्टअपसाठी एंड टू एंड सेवा प्रदान करेल आणि स्टार्टअप क्षमता वाढवेल.
त्याची पुढची शाखा गुरुग्राममध्ये तर तिसरी शाखा हैदराबादमध्ये सुरू होईल. हे एक हब म्हणून काम करेल, जिथे अनेक भागधारक स्टार्टअप्सना एंड टू एंड आर्थिक आणि सल्लागार सेवा प्रदान करण्यास सक्षम करण्यासाठी उपाय प्रदान करण्यात मदत करतील. हे कॉर्पोरेट्स आणि स्टार्टअप्सना वन स्टॉप सोल्युशन प्रदान करण्यासाठी SBI ग्रुपच्या सर्व संस्था आणि विभागांमध्ये समन्वय निर्माण करून बाजारात SBIच्या मोठ्या उपस्थितीला समर्थन देईल. प्रश्न क्रमांक 29. राष्ट्रीय बौद्धिक संपदा जागरूकता अभियान विद्यार्थ्यांना 2 स्तरावर लक्ष्य करते. त्याबाबत पुढीलपैकी काय बरोबर नाही? विधान अ स्तर यामध्ये विद्यापीठे किंवा महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा समावेश येतो. विधान ब स्तर यामध्ये 9वी ते 12वी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांचा समावेश येतो. वरील दोन्ही विधाने चुकीची आहेत, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 अ व ब दोन्ही. राष्ट्रीय बौद्धिक संपदा जागरूकता अभियान निपम. सुरुवात 8 डिसेंबर 2021. कोणामार्फत? वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने बौद्धिक संपदा कार्यालय आणि पेटंट डिझाईन आणि ट्रेडमार्क्स यांच्या नियंत्रक जनरल कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सुरू केले. या कार्यक्रमांतर्गत बौद्धिक संपदा बाबत जागरूकता आणि प्रशिक्षण दिले जाते. या योजनेने 15 ऑगस्ट 2022च्या अंतिम मुदतीपूर्वी 31 जुलै 2022 रोजी 10 लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य पूर्ण केले आहे. बौद्धिक संपदेवर प्रशिक्षित विद्यार्थी किंवा शिक्षकांसह सहभागींची संख्या 10,05,272 आहे. 3,662 शैक्षणिक संस्थांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय बौद्धिक संपदा जागरूकता अभियान. राष्ट्रीय बौद्धिक संपदा जागरूकता अभियान विद्यार्थ्यांना 2 स्तरावर लक्ष्य करते. अ स्तर यामध्ये 9वी ते 12वी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांचा समावेश होतो, तर ब स्तर यामध्ये विद्यापीठे किंवा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा समावेश होतो. उद्देश: नवकल्पना आणि सर्जनशीलता वाढवणे आणि प्रोत्साहित करणे आणि अशा प्रकारे समाजाच्या सांस्कृतिक आणि आर्थिक विकासात योगदान देणे. भारतभरातील 10 लाख विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक संपदेबाबत जागरूकता निर्माण करून स्वावलंबी भारताच्या उभारणीत योगदान देण्याचा प्रयत्न करते. प्रश्न क्रमांक 30. ILO म्हणजेच आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ग्लोबल एम्प्लॉयमेंट ट्रेंड 2022 अहवालानुसार जागतिक सरासरी बेरोजगारीचा दर किती आहे? मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 14.9%. ILO ग्लोबल एम्प्लॉयमेंट ट्रेंड 2022 अहवाल. युथ 2022 साठी ग्लोबल एम्प्लॉयमेंट ट्रेंड या अहवालानुसार 15 ते 24 वयोगटातील तरुणांमधील दुर्मिळ बेरोजगारी जगभरात 15.6% वर पोहोचली आहे. प्रौढांमधील बेरोजगारीचा हा दर तिप्पट आहे. हा अहवाल आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने कोविड-19 साथीच्या आजारातून मानव केंद्रित पुनर्प्राप्तीसाठी जागतिक आव्हानाचा भाग म्हणून प्रसिद्ध केला आहे. ठळक बाबी: या अहवालानुसार बेरोजगार तरुणांची संख्या 2021 मध्ये 75 दशलक्ष असून 2022 मध्ये ती 73 दशलक्ष इतकी खाली आली आहे. तथापि कोविड-19 साथीच्या आजारापूर्वीच्या संख्येपेक्षा ही संख्या अजूनही 6 दशलक्ष अधिक आहे. आफ्रिकेतील बेरोजगारीचा दर 12.7% आहे आणि जो जागतिक सरासरी 14.9% पेक्षा कमी आहे. हा आकडे असे दर्शवतो की तरुणांनी श्रमिक बाजारातून माघार घेतली आहे. प्रश्न क्रमांक 31. जगातील सर्वाधिक परकीय चलनसाठा असलेल्या देशांच्या यादीत भारत कितव्या क्रमांकावर आहे? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चौथ्या क्रमांकावर. 5 ऑगस्ट 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलनसाठा $897 दशलक्ष वरून घसरून 572.978 अब्ज झाला आहे. जगातील सर्वाधिक परकीय चलनसाठा असलेल्या देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. यादीत चीन पहिल्या क्रमांकावर आहे. परकीय चलनसाठा याला परकीय चलनसाठा किंवा राखीव देखील म्हणतात. देयके शिल्लक असलेल्या परकीय चलनाच्या साठ्याला राखीव मालमत्ता भारताचा परकीय चलनसाठा म्हणतात आणि भांडवली खात्यात ठेवली जाते. हे देशाच्या आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीच्या स्थितीचा एक महत्त्वाचा भाग आहेत. 5 ऑगस्ट 2022 रोजी परकीय चलनसाठा पुढील प्रमाणे: परकीय चलन मालमत्ता FCA 509.646 अब्ज $, सोन्याचा साठा 40.313 अब्ज $. प्रश्न क्रमांक 32. गुगल मॅपने भारतातील कोणत्या कंपन्यांच्या सहकार्याने भारतातील पहिली स्ट्रीट व्ह्यू सेवा सुरू केली आहे? अ. जेनेसिस इंटरनॅशनल, ब. विप्रो इंडिया, क. टेक महिंद्रा. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ आणि क. गुगल मॅप्सने अलीकडेच जेनेसिस इंटरनॅशनल आणि टेक महिंद्रा या 2 स्थानिक कंपन्यांच्या सहकार्याने भारतातील 10 शहरांमध्ये आपली स्ट्रीट व्ह्यू सेवा सुरू केली आहे. यापूर्वी सरकारने सुरक्षेचे कारण दाखवून रस्ते आणि इतर स्थळांच्या विहंगम प्रतिमा दाखवण्यास परवानगी दिली नव्हती. मार्ग दृश्य सेवा स्ट्रीट व्ह्यूवर उपलब्ध असेल. या सेवेसाठी भारतातील 10 शहरांमध्ये 1,50,000 किलोमीटरपेक्षा जास्त व्यापलेल्या स्थानिक भागीदारांकडून ताज्या प्रतिमांचा परवाना घेण्यात आला आहे. ज्या 10 शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे त्यामध्ये बेंगळुरू, दिल्ली, मुंबई, चेन्नई, पुणे, नाशिक, हैदराबाद, वडोदरा, अमृतसर आणि अहमदनगर यांचा समावेश होतो. बंगळुरू येथून ही सुविधा सुरू होणार आहे. बंगळुरू येथील ट्रॅफिक लाईटच्या वेळेस अधिक चांगल्या प्रकारे ऑप्टिमाइज करणारे मॉडेल वितरित करण्यासाठी गुगल वाहतूक पोलिसांसोबत भागीदारी करेल. गुगल CPCB सहयोग. गुगलने हवेच्या गुणवत्तेची माहिती देण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रक मंडळ CPCB सोबत सहकार्य करण्याची घोषणा देखील केली. वरच्या उजव्या बाजूला असलेले लेयर्स बटन आणि हवेच्या गुणवत्तेची माहिती मॅपमधील
एअर क्वालिटी पर्यायावर क्लिक करून मिळवता येते. प्रश्न क्रमांक 33. आर्थिक वर्ष 2022-23च्या पहिल्या 4 महिन्यातील व्यापार तूट संपूर्ण आर्थिक वर्ष 2021-22च्या तुटीच्या टिंब टक्केपेक्षा जास्त आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 50% जास्त आहे. व्यापार तूट आणि भारतीय रुपयाची सध्याची स्थिती. व्यापार तूट. जुलै 2022 भारताने कोणत्या वस्तूची आयात निर्यात केली? केवळ वस्तू आणि सेवा नाही, व्यापार आकडेवारी दर्शवते. ते मूल्याच्या दृष्टीने भारतीय रुपये किंवा US$ सादर केले जाते. निष्कर्ष. आर्थिक वर्ष 2022-23च्या पहिल्या 4 महिन्यातील व्यापार तूट संपूर्ण आर्थिक वर्ष 2021-22च्या तुटीच्या 50% जास्त आहे. निर्यातीत वर्षानुवर्षे घट झाली आहे, तर वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे जुलै 2022 आयातीत मोठी वाढ झाली आहे. आयातीत $20 अब्ज वार्षिक वाढ पेट्रोलियम उत्पादने आणि कोळशामुळे झाली, ज्यामुळे सोन्याच्या आयातीवरील घसरणीचा दिलासाही कमी झाला. भारतीय रुपया. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ऑगस्ट 2021 74.2 रुपयांवरून जुलै 2022 ₹80 घसरला होता. सध्या $1 म्हणजे ₹82.10. क्रमांक 34. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना PMMSY नुसार 2024-25 पर्यंत भारतातील मत्स्य उत्पादन किती मेट्रिक टनापर्यंत वाढण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 220 लाख मेट्रिक टन. पारंपरिक मच्छीमारांसाठी तांत्रिकदृष्ट्या प्रगत मासेमारी जहाजे, खोल समुद्रातील मासेमारी जहाजे, बोटी आणि जाळी यांच्या संपादनासाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी सप्टेंबर 2020 प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जाहीर करण्यात आली. 2024-25 पर्यंत सरासरी वार्षिक वाढ 9% दराने मत्स्य उत्पादन 220 लाख मेट्रिक टनापर्यंत वाढवण्याची कल्पना आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेचे उद्दिष्ट निर्यात उत्पन्न दुप्पट करून 1 लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे आणि पुढील 5 वर्षांच्या कालावधीत मत्स्य व्यवसाय सुमारे 55 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. कोविड-19 महामारीच्या काळात या क्षेत्रासमोरील विविध आव्हाने असूनही भारताने एप्रिल ते फेब्रुवारी 2021-22 या कालावधीत $7,165 दशलक्ष इतकं उत्पादन केले आहे. प्रश्न क्रमांक 35. इलेक्टोरल बॉन्ड्स किंवा निवडणूक रोख्याबद्दल पुढीलपैकी काय योग्य नाही? 1. हे बॉन्ड्स फक्त भारतीय रिझर्व्ह बँक जारी करू शकते. 2. हे बॉन्ड जारी केल्यानंतर 15 दिवसांसाठी वैध असतात. 3. हे रोखे फक्त पात्र राजकीय पक्षाकडून रोखले जाऊ शकतात. 4. हे रोखे 1,000, 10,000, 1 लाख, 10 लाख आणि 1 कोटी रुपयांच्या पटीत जारी केले जातात. मित्रांनो, हे रोखे जारी करणारी अधिकृत संस्था आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, म्हणून विधान 1 चूक आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया SBIने डेटा शेअर केला आहे की इलेक्टोरल बॉन्ड्स द्वारे राजकीय पक्षांना देणगी दिलेल्या रकमेने 10,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. जुलै 2022 झालेल्या निवडणूक रोख्यांच्या 21व्या विक्रीमध्ये पक्षांना निवडणूक रोख्यांच्या खरेदीतून 5 कोटी रुपये मिळाले. 2018 निवडणूक रोखे योजना सुरू झाल्यापासून पक्षांनी गोळा केलेली एकूण रक्कम 10,246 कोटी रुपयांवर गेली आहे. निवडणूक रोखे. स्टेट बँक ऑफ इंडिया हे रोखे जारी करणारी आणि रोखीत करण्यासाठी अधिकृत बँक आहे. इलेक्टोरल बॉन्ड देणगीदारांकडून गुप्तपणे विकत घेतले जातात आणि हे बॉन्ड जारी केल्याच्या तारखेपासून 15 दिवसांसाठी वैध असतात. कर्जाच्या साधनांच्या रूपात हे देणगीदारांकडून बँकेकडून विकत घेतले जाऊ शकतात आणि राजकीय पक्षांनी रोखले जाऊ शकतात. हे केवळ पात्र राजकीय पक्षाकडून त्यांच्या बँक खात्यात जमा करून रोखले जाऊ शकतात. SBIद्वारे 1,000 रुपये, 10,000 रुपये, 1 लाख रुपये, 10 लाख आणि 1 कोटी रुपयांच्या पटीत कोणत्याही कॅपशिवाय निवडणूक रोखे जारी केले जातात. पात्रता. लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या कलम 29A अंतर्गत नोंदणीकृत राजकीय पक्ष ज्यांनी लोकसभा किंवा विधानसभेतील मागील सार्वत्रिक निवडणुकीत किमान 1% मते मिळवली आहेत तेच निवडणूक रोखे प्राप्त करण्यास पात्र असतात. प्रश्न क्रमांक 36. संयुक्त राष्ट्रांनी स्वच्छ निरोगी वातावरणात प्रवेश हा सार्वत्रिक मानवी हक्क म्हणून घोषित केला आहे. याबाबत पुढीलपैकी काय योग्य आहे? अ. भारताने ठरावाच्या बाजूने मतदान केले. ब. हा हक्क कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे. क. ठरावाच्या वेळी रशिया आणि इराण या मतदानापासून दूर राहिले. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ आणि क, कारण ब हा हक्क कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक नाही. संयुक्त राष्ट्रांनी स्वच्छ निरोगी वातावरणात प्रवेश हा सार्वत्रिक मानवी हक्क म्हणून घोषित केला आहे. भारताने ठरावाच्या बाजूने मतदान केले आणि सांगितले की ठराव बंधनकारक प्रकारचे कोणतेही बंधने निर्माण करत नाही. ठरावाबद्दल. पृथ्वीवरील प्रत्येकाला स्वच्छ निरोगी वातावरणात जगण्याचा अधिकार आहे. हवामान बदल आणि पर्यावरणाचा ऱ्हास हे भविष्यात मानवतेला भेडसावणारे सर्वात गंभीर धोके आहेत. हवामान बदल, जैवविविधता नष्ट होणे आणि प्रदूषण यासारख्या तिहेरी ग्रहांच्या संकटांविरुद्ध सदस्य राष्ट्रे एकत्रितपणे लढा देऊ शकतात हे यातून दिसून येते. भारतासह संयुक्त राष्ट्रसंघाच्या 160हून अधिक सदस्य राष्ट्रांनी स्वीकारलेली घोषणा कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक नाही, परंतु हे देशांना राष्ट्रीय संविधान आणि प्रादेशिक करारांमध्ये निरोगी वातावरणाचा अधिकार समाविष्ट करण्यास प्रोत्साहित करेल. या ठरावाच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या मतदानावेळी रशिया आणि इराण या मतदानापासून दूर राहिले. प्रश्न क्रमांक 37. वज्रप्रहार सरावाबद्दल कोणती विधाने योग्य आहेत? अ. हा सराव भारत आणि अमेरिका यांच्यामधील विशेष दलांचा संयुक्त सराव आहे. ब. 2022 या सरावाची 13वी आवृत्ती पार पडली.
क या सरावाची सुरुवात 2011 पासून झाली. मित्रांनो, वरील अ आणि ब ही विधाने बरोबर आहेत, तर विधान क हे चूक आहे, कारण या सरावाची सुरुवात 2010 पासून झाली. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 अ आणि ब. भारत अमेरिका संयुक्त स्पेशल फोर्सेस वज्रप्रहारच्या 13व्या आवृत्तीचा हिमाचल प्रदेशातील बकलो येथे समारोप झाला. यापूर्वी त्याची 12वी आवृत्ती ऑक्टोबर 2021 मध्ये वॉशिंग्टन USA येथील जॉइंट बेस लुईस मॅककार्ड येथे आयोजित करण्यात आली होती. 21 दिवसांचा संयुक्त प्रशिक्षण सराव 2 टप्प्यात झाला. वज्रप्रहार हा भारत अमेरिका स्पेशल फोर्सेसचा संयुक्त प्रशिक्षण सराव आहे, जो 2010 मध्ये भारत आणि अमेरिकामध्ये वैकल्पिकरित्या सुरू झाला. या सरावाचे उद्दिष्ट दोन्ही देशांमधील लष्करी संबंधांना चालना देणे आणि स्पेशल फोर्सेसमधील रणनीतींची परस्पर देवाणघेवाण वाढवणे हा आहे. हे संयुक्त प्रशिक्षण सर्वोत्कृष्ट कार्यपद्धती आणि एकमेकांच्या सैन्यातील अनुभवांचे समृद्ध संग्रह, तसेच दहशतवाद विरोधी आणि दहशतवाद विरोधी वातावरणातील ऑपरेशन्समधील कौशल्य सामायिक करून दोन्ही सैन्यांमध्ये संयुक्त धोरण विकसित करण्यात मदत करते. प्रश्न क्रमांक 38. भारताने आपल्या सर्व शेजाऱ्यांसोबत मैत्रीपूर्ण आणि परस्पर फायदेशीर संबंध विकसित करण्यासाठी खालीलपैकी कोणते धोरण सुरू केले आहे? मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नेबरहूड फर्स्ट. आपल्या नेबरहूड फर्स्ट धोरणाअंतर्गत भारत आपल्या सर्व शेजाऱ्यांसोबत मैत्रीपूर्ण आणि परस्पर फायदेशीर संबंध विकसित करण्यासाठी वचनबद्ध आहे. भारत हा सक्रिय विकास भागीदार आहे आणि या देशांमधील अनेक प्रकल्पांमध्ये त्याचा सहभाग आहे. भारताचे नेबरहूड फर्स्ट धोरण स्थिरता आणि समृद्धीसाठी परस्पर फायदेशीर लोकाभिमुख प्रादेशिक फ्रेमवर्क तयार करण्यावर केंद्रित आहे. भारताचा या देशांसोबतचा संबंध सल्लागार, गैरपारस्परिक आणि परिणाम केंद्रित दृष्टिकोनावर आधारित आहे, ज्यामध्ये अधिक कनेक्टिव्हिटी, उत्तम पायाभूत सुविधा, विविध क्षेत्रातील मजबूत विकास सहकार्य, सुरक्षा आणि व्यापक लोक संपर्क यासारखे फायदे शोधले जातात. प्रश्न क्रमांक 39. प्रधानमंत्री आदी आदर्श ग्राम योजनाबद्दल पुढीलपैकी सत्य विधाने निवडा. अ ही योजना आदिवासी लोकांच्या विकास आणि कल्याणासाठी सुरू करण्यात आली आहे. ब या योजनेने आदिवासी उपाययोजनांसाठी विशेष केंद्रीय सहाय्य या योजनेची जागा घेतली आहे. मित्रांनो, वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 अ व ब दोन्ही. अलीकडेच सरकारने 2021-22 ते 2025 या कालावधीत अंमलबजावणीसाठी प्रधानमंत्री आदी आदर्श ग्राम योजना असे नामकरण करून आदिवासी उपाययोजनेसाठी विशेष केंद्रीय सहाय्य या पूर्वीच्या योजनेला बदलले आहे. प्रधानमंत्री आदी आदर्श ग्राम योजना राज्य आदिवासी उपाययोजना मध्ये अतिरिक्त म्हणून विशेष केंद्रीय सहाय्य देऊन आदिवासी लोकांच्या विकास आणि कल्याणासाठी राज्य सरकारांच्या प्रयत्नांना ते पूरक आहे. केंद्रीय अनुसूचित जमाती घटकातील विविध योजनांतर्गत उपलब्ध निधीद्वारे सुविधा आणि व्यवस्थेतील तफावत भरून काढणे आणि प्रामुख्याने आदिवासी लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हा या महत्त्वाच्या उपक्रमाचा उद्देश आहे. उद्देश: गरजा, संभावना आणि आकांक्षा यावर आधारित गाव विकास आराखडा तयार करणे. केंद्र राज्य सरकारांच्या वैयक्तिक कौटुंबिक लाभाच्या योजनांची व्याप्ती वाढवणे. आरोग्य, शिक्षण, संपर्क आणि उपजीविका यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे. हा आराखडा विकासाच्या प्रमुख क्षेत्रांतील अंतर भरून काढण्यासाठी तयार करण्यात आला आहे. रस्ता जोडणी, अंतर्गत आणि आंतरगाव ब्लॉक, दूरसंचार कनेक्टिव्हिटी, मोबाईल आणि इंटरनेट, शाळा, अंगणवाडी केंद्र, पिण्याच्या पाण्याची सोय, ड्रेनेज, घनकचरा व्यवस्थापन इत्यादी. प्रश्न क्रमांक 40. पुढीलपैकी कोणत्या राज्यांनी पेसा कायदा स्वीकारला आहे? अ हिमाचल प्रदेश, ब महाराष्ट्र, क आसाम, ड मिझोरम. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या पर्यायांपैकी फक्त हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांनी पेसा कायदा स्वीकारला आहे, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 अ आणि ब फक्त. आता पाहूया हा विषय चर्चेमध्ये का होता. गुजरातमधील विविध निवडणूक पक्ष पंचायत उपबंधन, अनुसूचित क्षेत्रांचा विस्तार कायदा पेसा 1996 ची कठोर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देऊन आदिवासींना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. गुजरातमध्ये राज्य पेसा नियम जानेवारी 2017 मध्ये अधिसूचित केले गेले आणि राज्यातील 8 जिल्ह्यांतील 50 आदिवासी तालुक्यातील 2584 ग्रामपंचायतीच्या अंतर्गत 4503 ग्रामसभांमध्ये लागू केले गेले. मात्र अद्यापही या कायद्याची अक्षरशः अंमलबजावणी झालेली नाही. 6 राज्यांनी हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र यांनी पेसा कायदे लागू केले आहेत आणि जर हे नियम लागू झाले तर छत्तीसगड ते लागू करणारे 7वे राज्य बनेल. प्रश्न क्रमांक 41. युवांसाठी जागतिक रोजगार ट्रेंड 2022 हा अहवाल खालीलपैकी कोणत्या संस्थेकडून प्रसिद्ध केला जातो? मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जागतिक कामगार संघटना म्हणजेच ILO. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने युवांसाठी जागतिक रोजगार ट्रेंड 2022 तरुणांच्या भविष्यात परिवर्तनात गुंतवणूक या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ही संयुक्त राष्ट्रांची एकमेव त्रिपक्षीय संस्था आहे. हे 187 सदस्य देशांची सरकारे, नियोक्ते आणि कामगारांना कामगार मानके सेट करण्यासाठी, धोरणे विकसित करण्यासाठी आणि सर्व महिला आणि पुरुषांसाठी सभ्य कामांना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम विकसित करण्यासाठी एकत्र आणते. 1969 मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेला नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला. स्थापना 1919 मध्ये व्हर्सायच्या कराराद्वारे लीग ऑफ नेशन्सची संलग्न संस्था म्हणून त्याची स्थापना करण्यात आली. 1946 मध्ये ही संयुक्त राष्ट्रांशी संलग्न असलेली पहिली विशेष संस्था बनली.
मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड. अहवाल. ही संस्था वर्ल्ड ऑफ वर्क रिपोर्ट, जागतिक रोजगार आणि सामाजिक दृष्टिकोन ट्रेंड 2022, तरुणांसाठी जागतिक रोजगार ट्रेंड, ILO, जागतिक सामाजिक सुरक्षा अहवाल, सामाजिक संप्रेषण अहवाल आणि जागतिक वेतन अहवाल इत्यादी अहवाल जाहीर करते. प्रश्न क्रमांक 42. पुढीलपैकी कोणत्या राज्याने धर्मांतराला आळा घालण्यासाठी धर्मस्वातंत्र्य दुरुस्ती विधेयक 2022 प्रस्तावित केले होते? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश सरकारने मोठ्या प्रमाणावर धर्मांतराच्या प्रक्रियेला गुन्हेगार बनवण्याचा प्रयत्न करत हिमाचल प्रदेश धर्मस्वातंत्र्य दुरुस्ती विधेयक 2022 प्रस्तावित केले आहे. हे विधेयक हिमाचल प्रदेश धर्मस्वातंत्र्य कायदा 2019 मध्ये सुधारणा करते, जे एका धर्मातून दुसऱ्या धर्मात होणारे धर्मांतर रोखण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आले होते. प्रस्तावित सुधारणा. हिमाचल प्रदेश धर्मस्वातंत्र्य कायदा 2019 अनुचित टिप्पणी, बळजबरी, अवाजवी प्रभाव, जबरदस्ती, प्रलोभन किंवा इतर कोणत्याही फसव्या मार्गाने किंवा त्याच्याशी संबंधित बाबींसाठी आणि विवाहासाठी एका धर्मातून दुसऱ्या धर्मात धर्मांतर करण्यास प्रतिबंधित करतो. तथापि सामूहिक धर्मांतर रोखण्यासाठी कोणतीही तरतूद नाही. धार्मिक धर्मांतराला प्रतिबंध किंवा नियमन करणारा कोणताही केंद्रीय कायदा नाही. तथापि धर्मांतराचे नियमन करण्यासाठी 1954 पासून अनेक वेळा संसदेत खासगी सदस्य विधेयके मांडण्यात आली. याशिवाय 2015 मध्ये केंद्रीय कायदा मंत्रालयाने म्हटले होते की संसदेला धर्मांतर विरोधी कायदे करण्याचा विधायक अधिकार नाही. बळजबरी, फसवणूक किंवा प्रलोभनाद्वारे धर्मांतराला प्रतिबंध करण्यासाठी अनेक राज्यांनी गेल्या काही वर्षात धार्मिक स्वातंत्र्य कायदे लागू केले आहेत. प्रश्न क्रमांक 43. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन बद्दल काय योग्य नाही? या संघटनेची स्थापना औपचारिकरित्या 15 जून 2001 रोजी झाली. SCO स्थापन करण्यासाठी चीन, रशिया, उझबेकिस्तान, किर्गिस्तान आणि ताजिकिस्तान या देशांनी पुढाकार घेतला होता. भारत या संस्थेच्या स्थापनेपासून तिचा सदस्य देश आहे. मित्रांनो, वरील आणि क ही विधाने चुकीची आहेत, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 आणि क. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग हे उझबेकिस्तानची राजधानी तास्कंतच्या 3 दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन मध्ये सहभागी देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीतही सहभागी होतील. ठळक बाबी. या वार्षिक बैठकीदरम्यान SCO सदस्य देशांमधील संरक्षण सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल आणि चर्चा केल्यानंतर संयुक्त निवेदन जारी केले जाईल अशी अपेक्षा आहे. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे भाषण 24 ऑगस्ट 2022 रोजी झाले. या दरम्यान संरक्षण मंत्री उझबेकिस्तान प्रजासत्ताकचे संरक्षण मंत्री लेफ्टनंट जनरल बखोदीर कुर्बानोव यांची भेट घेतील. या व्यतिरिक्त या बैठकीच्या पार्श्वभूमीवर काही इतर SCO सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांसोबतही बैठका होणार आहेत. विशेष बाब म्हणजे SCO शिखर परिषद 15-16 सप्टेंबर रोजी समरकंदमध्ये होणार आहे. भारत, रशिया, चीन, पाकिस्तान, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान आणि किर्गिस्तानसह 8 सदस्य देशांचे सरकार प्रमुख यात सहभागी होत आहेत. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन SCO, ज्याला शांघाय करार असेही म्हणतात, ही युरेशियन राजकीय, आर्थिक आणि सुरक्षा युती आहे. SCOची घोषणा 15 जून 2001 रोजी शांघाय चीन येथे झाली. चीन, कझाकिस्तान, रशिया, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानच्या नेत्यांनी हा प्रस्ताव दिला. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन चार्टरवर जून 2002 मध्ये स्वाक्षरी करण्यात आली, ज्याने संस्थेची औपचारिक स्थापना केली. SCO 19 सप्टेंबर 2003 रोजी लागू झाला. पार्श्वभूमी. SCOचे मूळ 5 सदस्य चीन, रशिया, कझाकिस्तान, ताजिकिस्तान आणि किर्गिस्तान पूर्वी एप्रिल 1996 मध्ये स्थापन झालेल्या शांघाय 5 ग्रुपचे सदस्य होते. तेव्हापासून या संस्थेने आपली सदस्य संख्या 8 देशांमध्ये विस्तारली आहे. SCOचे नवीनतम सदस्य भारत आणि पाकिस्तान आहेत. दोन्ही देश 9 जून 2017 रोजी SCOच्या अस्ताना शिखर परिषदेत पूर्ण सदस्य म्हणून सामील झाले. प्रश्न क्रमांक 44. श्रीलंकेने चीनी कर्जाची परतफेड न केल्याने पुढीलपैकी कोणते बंदर चीनला 99 वर्षाच्या भाडेतत्वावर देण्यात आले आहे? मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हंबनटोटा बंदर. इकडेच भारतातील श्रीलंकेचे राजदूत म्हणाले की भारत श्रीलंकेने हंबनटोटा बंदरात युवांग 5 चीनी उपग्रह आणि क्षेपणास्त्र ट्रॅकिंग जहाज यासारख्या सागरी सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी एक फ्रेमवर्क तयार केले पाहिजे. युवांग 5 हे युवांग मालिकेतील 3ऱ्या पिढीचे जहाज आहे, जे 2007 पासून सेवेत आहे. जहाजांच्या ओळीत मॅन्ड स्पेस प्रोग्राम सपोर्ट आणि सॅटेलाइट ट्रॅकिंग देखील समाविष्ट आहे, म्हणजेच त्यात उपग्रह आणि आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा मागोवा घेण्याची क्षमता आहे. हंबनटोटा बंदर. हंबनटोटा इंटरनॅशनल पोर्ट ग्रुप हा श्रीलंका सरकार आणि चायना मर्चंट पोर्ट होल्डिंग्ज यांच्यातील सार्वजनिक खाजगी भागीदारीचा धोरणात्मक विकास प्रकल्प आहे. श्रीलंकेने चीनी कर्जाची परतफेड न केल्याने हे बंदर चीनला 99 वर्षाच्या भाडेतत्वावर देण्यात आले. याकडे चीनची डेड ट्रॅप मुत्सद्देगिरी म्हणून पाहिले जाते. प्रश्न क्रमांक 45. हेरिडिटी अॅनोमली आउटलुक इंडेक्स 2022 नुसार पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? भारतीय हवामान विभागाने हा अहवाल जारी केला आहे. या निर्देशांकाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात येणाऱ्या दुष्काळावर लक्ष ठेवले जाते. हा अहवाल मासिक किंवा वार्षिक कालावधीसाठी मोजला जातो. मित्रांनो, या ठिकाणी विधान क चुकीचं आहे, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, आणि ब फक्त. हेरिडिटी अॅनोमली आउटलुक इंडेक्स. भारतीय हवामान विभागाने IMDने जुलै महिन्यासाठी
एरिडिटी ॲनोमली आउटलुक इंडेक्स जारी केला आहे. निर्देशांकानुसार संपूर्ण भारतातील किमान 85% जिल्हे जुलै महिन्यात कोरड्या परिस्थितीने प्रभावित झाले होते. एरिडिटी ॲनोमली आउटलुक इंडेक्स विषयी या निर्देशांकाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात येणाऱ्या दुष्काळावर लक्ष ठेवले जाते. सामान्यतः या निर्देशांकाच्या माध्यमातून जिल्ह्यांमध्ये असणारी पाणी टंचाई दर्शवली जाते, जी कृषी क्रियाकलापांवर परिणाम करू शकते. निर्देशांकाचा विकास भारतीय हवामान विभाग करते. वैशिष्ट्य रिअल टाइम टंचाई निर्देशांकात पाण्याचा समतोल वापर विचारात घेतला जातो. या अहवालानुसार 756 पैकी केवळ 63 जिल्हे अशुष्क आहेत, तर 660 जिल्हे सौम्य, मध्यम आणि गंभीर अशा वेगवेगळ्या प्रमाणात शुष्कता अनुभवत आहेत. सुमारे 196 जिल्हे गंभीर दुष्काळाच्या पातळीत आहेत आणि त्यापैकी सर्वाधिक 65 जिल्हे उत्तर प्रदेश राज्यात आहेत. प्रश्न क्रमांक 46. लोकसभेने वन्यजीव संरक्षण सुधारणा विधेयक 2021 मंजूर केले. हे पुढीलपैकी कोणत्या खात्याच्या मंत्र्याकडून सादर करण्यात आले होते? मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री. लोकसभेने वन्यजीव संरक्षण सुधारणा विधेयक 2021 मंजूर केले, जे वन्यजीव आणि वनस्पतीच्या लुप्तप्राय प्रजातीमधील आंतरराष्ट्रीय व्यापारावरील अधिवेशनाच्या अंमलबजावणीची तरतूद करते. वन्यजीव संरक्षण दुरुस्ती विधेयक 2021 हे 17 डिसेंबर 2021 रोजी पर्यावरण आणि वन आणि हवामान बदल मंत्री यांनी लोकसभेत सादर केले होते. हे वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये सुधारणा करते. हे विधेयक संरक्षित प्रजातींची संख्या वाढवण्याचा आणि साइट्स लागू करण्याचा प्रयत्न करते. प्रश्न क्रमांक 47. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी टिंबटिंब या शहरात अशोक लेलँडने विकसित केलेल्या भारतातील पहिल्या AC डबल डेकर इलेक्ट्रिक बसचे लॉन्चिंग केले. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मुंबई. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच मुंबईत अशोक लेलँडने विकसित केलेल्या स्विच EIV-22 नावाच्या भारतातील पहिल्या AC डबल डेकर इलेक्ट्रिक बसचे लॉन्चिंग केले. बस केवळ 45 मिनिटाच्या चार्जसह 100 किमीचा पल्ला गाठू शकते, तर पूर्ण चार्ज करण्यासाठी 80 मिनिटे लागतात आणि निकेल, मॅंगनीज आणि कोबाल्ट बॅटरीद्वारे समर्थित आहे, जी 8 वर्षांच्या वॉरंटीसह येते. स्विच EIV-22 सिंगल डेकर बसपेक्षा जवळपास दुप्पट प्रवासी नेऊ शकते. प्रश्न क्रमांक 48. पुढील विधाने वाचा आणि योग्य विधाने ओळखा. व्याघ्र संवर्धनावरील 4थी आशिया मंत्रिस्तरीय परिषद जानेवारी 2022 मध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चीन वगळता 12 वाघ किंवा टायगर श्रेणीतील देश सहभागी झाले होते. व्याघ्र श्रेणीतील एकूण देश 13 आहेत. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आणि क. प्री समिट ऑफ टायगर रेंज कंट्रीज. अलीकडेच भारताने प्री समिट ऑफ टायगर रेंज कंट्रीज आयोजित केले आहे. 5 सप्टेंबर 2022 रोजी व्लादिवोस्तोक, रशिया येथे टायगर रेंज कंट्रीज समिट होणार आहे. व्याघ्र संवर्धनावरील 4थी आशिया मंत्रिस्तरीय परिषद जानेवारी 2022 मध्ये आयोजित करण्यात आली होती. भारताच्या राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने वाघांच्या पुनर्संचयित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचा वापर इतर व्याघ्र श्रेणीतील देशांमध्ये केला जाऊ शकतो. महत्त्वाचे मुद्दे. या बैठकीत चीन आणि इंडोनेशिया वगळता टायगर श्रेणीतील इतर 11 देश सहभागी झाले होते. 13 व्याघ्र श्रेणी देश आहेत: भारत, बांगलादेश, भूतान, कंबोडिया, लाओस, पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक, मलेशिया, म्यानमार, नेपाळ, रशिया, थायलंड, व्हिएतनाम, चीन आणि इंडोनेशिया. देशातील सर्व संभाव्य वाघांच्या अधिवासांना व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत आणण्यासाठी भारत वचनबद्ध आहे. प्रश्न क्रमांक 49. जागतिक हत्ती दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 12 ऑगस्ट. जागतिक हत्ती दिन दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो, ज्याचा उद्देश आपल्या पर्यावरणातील हत्तींचे महत्त्व ओळखणे हा आहे. दैनंदिन जीवनात हत्तीकडून होणाऱ्या धोक्यांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर यात भर देण्यात आला आहे. हत्तींची शिकार, पाळीव हत्तींचा गैरवापर, त्यांच्या अधिवासाला होणारे नुकसान यासारख्या घटकांना कमी करण्यात ती महत्त्वाची भूमिका बजावते. संरक्षण स्थिती. IUCNच्या रेड लिस्टमधील स्थिती: धोक्यात. आफ्रिकन वन्य हत्ती गंभीरपणे धोक्यात. आफ्रिकन सवाना हत्ती धोक्यात. आशियाई हत्ती धोक्यात. स्थलांतरित प्रजातींचे अधिवेशन CMS परिशिष्ट 1 मध्ये याचा समावेश करण्यात आला आहे, तर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मध्ये अनुसूची 1 मध्ये याचा समावेश करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 50. जागतिक जल सप्ताह सर्वप्रथम कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आला होता? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1991. वर्ल्ड वॉटर वीक ही वॉटर कॉन्फरन्स स्टॉकहोम येथे आयोजित केली जात आहे. हे SIWI द्वारे आयोजित केले जाते. SIWI म्हणजे स्टॉकहोम इंटरनॅशनल वॉटर इन्स्टिट्यूट. 2022 मध्ये 23 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. जागतिक जल सप्ताह 2022 ची थीम होती सीइंग द अनसीन, द व्हॅल्यू ऑफ द वॉटर. ही थीम 3 मुख्य पैलूंवर लक्ष केंद्रित करते. ते खालीलप्रमाणे आहेत: 1. लोकांमध्ये आणि विकासामध्ये पाण्याचे मूल्य. 2. हवामान बदल आणि निसर्गातील पाण्याचे महत्त्व. 3. पाण्याचे आर्थिक मूल्य आणि आर्थिक मूल्य. जागतिक जल सप्ताह हे पहिल्यांदा 1991 मध्ये आयोजित करण्यात आले होते. या आठवड्यादरम्यान तज्ज्ञ, शाश्वत विकास लक्ष्य,
6 वर लक्ष केंद्रित करणाऱ्या कार्यक्रमावर चर्चा करतात. SDG 6 सर्वांसाठी पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी समर्पित. हा सप्ताह साजरा करण्याचा मुख्य उद्देश जलसंकटाबद्दल जनजागृती करणे हा आहे. स्टॉकहोम पाणी पुरस्कार जागतिक जल सप्ताहादरम्यान जगप्रसिद्ध स्टॉकहोम जल पुरस्कार प्रदान केला जातो. SIWI हा पुरस्कार देते. 22 मार्च रोजी साजरा होणाऱ्या जागतिक जल दिनानिमित्त पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली जाते. 2022 मध्ये विल्फ्रेड ब्रुट्सार्डने हा पुरस्कार जिंकला. जागतिक जल दिन दरवर्षी 22 मार्च रोजी साजरा केला जातो. गोड्या पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. खरे तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप जास्त गडबड झाली आहे, त्यासाठी मला माफ करा. आणि व्हिडिओमधील प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. तसेच या सिरीजमधील पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एकच विनंती करतो की हे व्हिडिओ खूपच मेहनत करून बनवले जातात, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपले अभिप्राय आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. उद्या भेटूया या सिरीजमधील पुढच्या भागासोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.